संगमनेर तालुक्यातील नान्नजदुमाला येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊली विद्यालयात 15 ऑगस्ट भारताचा 75वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला। यावर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होतोय, त्यामुळे अगदी थाटामाटात आणि आगळ्या वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी हा सोहळा पार पडलाय। श्री संत ज्ञानेश्वर माऊली विद्यालयात 75 बाल कलाकारांनी वेगवेगळ्या समाज सुधारकांच्या आणि स्वातंत्र्य लढ्यातील वेशभूषा परिधान करून गोल रिंगण करत अनोख्या पद्धतीने भारत मातेला वंदन केलं। तर विद्यार्थ्यांनी राबवलेल्या अनोख्या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे। या कार्यक्रमाविषयी मुख्याध्यापक अनिल कडलक यांनी माहिती दिली। स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झालेत आणि या 75 वर्ष हा 15 ऑगस्ट 2022 एक आनंदोत्सव म्हणून साजरा केला जात आहे। या स्वातंत्र्याची ओळख व्हावी, क्रांतिकारकांची ओळख व्हावी आणि लहानपणापासून आपण जो इतिहास शिकलो, एक एक चरित्र आपल्या डोळ्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न शाळेमार्फत केला। तो सर्वांनाच भावला, ग्रामस्थांनाही भावला आणि माझे विद्यार्थी क्रांतिकारकांच्या ड्रेपरीमध्ये उपस्थित झालेत। ऐतिहासिक क्रांतिकारक वेशभूषा ही सगळ्यांनाच आवडली आणि माझे जे सहकारी आहेत या सर्वांनीच त्याला मोलाची साथ दिली आणि हा एक सांस्कृतिक सोहळा स्वातंत्र्याच्या महोत्सवानिमित्त सादर करण्यात आला। सामान्य नागरिक देशभक्त होऊ शकत नाही का? तर नक्कीच होऊ शकतात। लहानपणी सगळे लहान असताना शाळेत असतात, शाळेनंतर कॉलेजमध्ये जातो, आपण वेगवेगळ्या परीक्षा देतो। एखादा नागरिक गाडी चालवत असेल, एखादा नागरिक पर्यटनाला गेला असेल, या प्रत्येक भूमिका साकारताना आपण देशभक्ती दाखवू शकतो। विद्यार्थी असताना जर प्रामाणिकपणे आपण अभ्यास केला तर आपण देशभक्त होऊ शकतो। पर्यटनाला जेव्हा जातो तेव्हा आपण जर पर्यटन स्थळ साफसुथरं ठेवलं तरी देशभक्ती होऊ शकते। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन BR पिंगळे आणि सुभाष वारुंगशे यांनी केलं, तर सर्वांचे आभार शशांक खोजे यांनी मानले। या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबासाहेब कडनर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचं सहकार्य मिळालं। माजी प्राचार्य स्वर्गीय ठकाजी सावळेराम खेमनर शिष्यवृत्ती, उपक्रमशील मुख्याध्यापक SD गायकवाड यांच्याकडून स्वर्गीय जयवंतबाई गायकवाड पारितोषिक तसेच दत्तात्रय आणि बाबासाहेब गायकवाड यांच्याकडून गायकवाड पारितोषिक प्रदान करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स क्लब संगमनेर सफायरचे अध्यक्ष उमेश कासट, सचिव कल्याण कासट, खजिनदार गौरव राठी, माजी अध्यक्ष देविदास गोरे, सदस्य नामदेव मुळे, गावचे सरपंच भाऊसाहेब कडनर, उपसरपंच नारायण फड, सर्व सदस्य, स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन बाबासाहेब कडनर, व्हाईस चेअरमन विठ्ठल गायकवाड, अन्य संचालक विनायक गुंजाळ, नारायण चत्तर, सुखदेव चत्तर, नानासाहेब चत्तर, दिनकर चत्तर, कैलास बाजकर, मधुकर गायकवाड, डॉक्टर जयंत सूर्यवंशी आणि ग्रामस्थांची उपस्थिती होती। तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक पंडित काळे, कला शिक्षक सुनील वागचवरे, बाळू कुळधरण, संजय शिंदे, मंगेश गडाक, वसंत बोडखे, वसंत डांगळे, मनीषा शेळके, अर्चना नवले, मंदा लांडगे, भाऊसाहेब वागचवरे, सखाराम फटांगरे, बाबासाहेब गर्दे, बबन दळवी यांनी मौलिक प्रयत्न केले। या उपक्रमाचं राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, सह्याद्री संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉक्टर सुधीर तांबे, संगमनेर शहराच्या माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, सेक्रेटरी लक्ष्मण कुटे, सहसेक्रेटरी दत्तात्रय चासकर, रजिस्ट्रार BR गवांदे यांनी कौतुक केलंय। वृत्तसंकलन विभाग C न्यूज मराठी, संगमनेर।